नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या जी वटपौर्णिमा आहे त्याबद्दल एक छोटीशी आयडिया मी देणार आहे. तुम्हाला ही आयडिया नक्की आवडेल. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर ही आयडिया काय आहे ते बघूया. आपण जेव्हा सुवासिनींना वाण देतो तेव्हा ते खाली पडतं किंवा ताटात पूजेची जे ताट असतं त्या ताटात इकडे तिकडे सांडतं. ते सांडू नये म्हणून ही माझी छोटीशी आयडिया आहे. तुम्हाला नक्की आवडेल ही आयडिया. खूप सिंपल, साधी सोपी आहे आणि करायला खूप सोपी आहे ही आयडिया. चला तर काय करायचं ते बघूया. इथे मी वडाचं पान घेतलं आहे आणि त्या पानाला एक साईडने फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घेतले आणि आपल्याकडे टूथपिक असेल किंवा कुठली काडी असेल पातळ, त्या काडीने त्या पानाला जसं स्टिच करतो तसं स्टिच करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तुम्हाला ही भन्नाट आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही एका पानाचं करू शकता किंवा 2 पानाचं, जसं तुम्ही फळ ठेवणार आहात वाणामध्ये त्याप्रमाणे तुम्ही असं करू शकता. दोन्ही साईडने व्यवस्थित दुमडलं गेलं की बरोबर टाईट होतं द्रोण. आणि हे असं केल्यामुळे आपलं वाणसुद्धा सांडत नाही किंवा पूजेच्या ताटामध्ये इकडे तिकडे पसरत नाही. ही आयडिया नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त आणि एकदम सुटसुटीत आपले द्रोण राहतात. व्हिडिओमध्ये मी दाखवले तसे मी सगळे द्रोण बनवून घेतलेत. आता याच्यामध्ये तुम्हाला कशी फळं पाहिजेत किंवा तुम्हाला कोणती फळं ठेवायची आहेत ती फळं ठेवायची. काय तुम्हाला ही भन्नाट आयडिया आवडली का उद्याच्या वटपौर्णिमेसाठी? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मस्त आयडिया आहे.